ओके, तर मी चालू करतो, सर्वांना Yes. म्यूट Unmute कर. करतो. ओके, एक मिनिट. ओके, नमस्कार. हल्लीच आपल्या भारतामध्ये ते ॲग्री बिल पास झालं. तेव्हा काय ते प्रोटेस्ट वगैरे, अपोजिशनची प्रोटेस्ट वगैरे झाली. तर तेव्हा मी एक छोटासा मेसेज टाकला होता. त्या ॲग्री बिलची मला समजलेली माहिती ती परत रिपीट करतो. ते माझ्या मते लहान शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची उत्पादकता सुधारण्यासाठी, त्यांना चांगली किंमत मिळण्यासाठी किंवा तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मदत होईल या उद्देशाने ते ॲग्री बिल पास झालंय. माझ्या मते काँग्रेसने पण 2010-11 साली अशाच प्रकारचं बिल सजेस्ट केलं होतं. या खरं म्हणजे या बिलामार्फत किंवा या विधेयकामार्फत हे जे कोण लहान शेतकरी आहेत त्यांना AMPC मंडीच्या बाहेर कोणालाही आपले उत्पादन विकायची परवानगी मिळणार आहे. आतापर्यंत त्यांना सर्व माल त्या मंडीच्या थ्रूच विकावा लागायचा. ते मंडी ठरवेल त्या मंडीच्या दलालांना कमिशन द्यावं लागायचं आणि ते मंडी ठरवेल त्याप्रमाणे त्यांना रेट मिळायचा. आता काय झालंय, हा बिल आल्यामुळे आणि त्यांना डायरेक्ट खरेदीदारांना विकण्याची परवानगी मिळाल्यामुळे त्या मधल्या दलालांना आणि राज्य सरकारला जे मध्ये जे कमिशन मिळायचं ते कमिशन मिळणं थांबणार आहे आणि तोच एक मोठा विरोधाचं कारण आहे असं मला वाटतंय. आता त्याच्यावरती आपण वाद नको करूया, पण या शेतकऱ्यांना फायदा असा होईल की हे थोडक्यात त्यांना डायरेक्ट मोठमोठ्या खरेदीदारांना, आता मोठमोठे खरेदीदार कोण, तर एक तर फूड चेनवाले आहेत, मॅकडोनाल्ड, KFC वगैरे त्यांच्यासारखे. तशाच प्रकारे मोठमोठे फास्ट कंझ्युमर मुव्हिंग गुड्स वाले म्हणजे हिंदुस्तान लिव्हर आहे किंवा त्याच्यासारखे फूड प्रोसेसिंग करणारे जे लोक आहेत, चिप्स बनवणारे ज्यांना पोटॅटो लागतात, केचप बनवणारे ज्यांना टोमॅटो लागतात वगैरे, असे जे मोठे मोठे जे व्यवसाय आहेत ते डायरेक्ट शेतकऱ्यांना सांगतील की तुम्ही अशा प्रकारचा माल बनवा, आम्ही तुमची पुरी वर्षाची शेती या प्राइसला आम्ही विकत घेतो वगैरे. आता मागच्या वेळी मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं, मॅकडोनाल्डचं उदाहरण दिलं होतं, एक उदाहरण. आता मॅकडोनाल्डचं बघितलं तर जवळजवळ 7 कोटी लोकांना डेली ते खाणं पुरवतात. म्हणजे जवळजवळ 1% जगाच्या लोकसंख्येला 7 कोटी लोकांना जगामध्ये ते खाणं पुरवतात. आता 7 कोटी लोकांना रोजचं खाणं पुरवायचं म्हणजे कसलं त्यांच्याकडे गरज असणार खाण्याची किंवा रॉ मटेरियलची, याचा तुम्ही जस्ट अंदाज करा. अमेरिकेमध्ये, फक्त अमेरिकेमध्ये जवळजवळ 1 अब्ज पाऊंड गोमांस दर वर्षासाठी मॅकडोनाल्ड वापरतं. नंतर 3.5 अब्ज पाऊंड बटाटे विकत घेतं अमेरिकेमध्ये फक्त. म्हणजे त्यांचे जे चिप्स आहेत, फ्रेंच फ्राईज म्हणतात, त्याच्यासाठी 3.5 अब्ज पाऊंड बटाटे ते विकत घेतात. आणि त्यांना ठराविक प्रकारचे, ठराविक क्वालिटीचे बटाटे त्यांना लागतात. ते त्या फार्मर्सना सांगतात, हे बटाटे तुम्ही या क्वालिटीचे करा की आम्ही पुरा तुमच्या शेतीचा माल विकत घेतो. आता 1990-1991 मध्ये जेव्हा मॅकडोनाल्ड्सला कोलंबीची डिश चालू करायची होती, बर्गर, म्हणजे सगळ्या जगामध्ये त्यांना सुरुवात करायची होती, त्यांच्या मार्केटिंगच्या लोकांनी त्यावेळी रिसर्च केला आणि त्यांना असं आढळलं की दिवसभराचा कोलंबीचा जगातला कॅच हा त्यांच्या गरज पुरी करू शकणार नाही.
तसंच त्यांनी रास्पबेरीचं सोरबेत करायचा विचार केला होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या गरजेला पुरेल एवढं रास्पबेरीही तिकडे जगामध्ये उत्पन्न होत नाही. तर हे सर्व म्हणजे मॅकडोनाल्डचं एक उदाहरण दिलं, पण तसेच जे मोठे मोठे लेट चिप्स वाले म्हणा किंवा KFC म्हणा, असे मोठे मोठे जे फूड चेन्स किंवा फास्ट कंझ्युमर मुव्हिंग गुड्स बनवणारे जे लोक आहेत, त्यांना याची गरज अशी भरपूर लागते आणि क्वालिटी चांगली होते, कॉम्पिटिशन चांगली होते. आता हे जे मंडी वगैरे आपल्या स्टेट वगैरे यांच्या मध्यस्थीमुळे एक तर शेतकऱ्यांना त्यांना दलाली द्यावी लागते आणि अशा मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांना माल पुरवायचा म्हणजे टनांनी, हजारो टनांनी माल पुरवला जातो. त्याच्यामध्ये तो मोठं हे मिळण्यासाठी पण त्या मोठ्या कंपन्यांकडून हे काळे पैसे खिशात घालायचं त्यांचं सर्व चालू असतं. तर हे सर्व एक मिनिट हे सर्व बंद होण्यासाठी थोडी मदत होईल असं मला वाटतं. आता मी मूळ विषयावर येतो, नेदरलँड बद्दल. आता इकडे नेदरलँडमध्ये म्हटलं जातं, गॉड क्रिएटेड द अर्थ बट डच क्रिएटेड द नेदरलँड. म्हणजे नेदरलँड बद्दल मी मागच्या 1-2 वेळा बोललो होतो की जवळजवळ 1/3 भाग पाण्याच्या खाली आहे, बरीचशी रिक्लेम लँड आहे. असं क्षेत्रफळात बघितलं तर 270 नेदरलँड्स अमेरिकेमध्ये मावतात. म्हणजे अमेरिकेचं क्षेत्रफळ हे नेदरलँडच्या क्षेत्रफळापेक्षा 270 पटाने मोठं आहे. नेदरलँडची जवळजवळ 1/3 जमीन ही समुद्र सपाटीच्या खाली आहे. सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला युरोपमधला हा देश आहे. म्हणजे 1 स्क्वेअर किलोमीटर, 1 चौरस किलोमीटर मध्ये जवळजवळ 500 ते 600 लोक अशी वस्ती आहे इथे. आणि या देशाची रचना सतत वादळ म्हणा किंवा समुद्राचं पाणी आत येणं वगैरे याच्यामुळे या देशाची रचना ही शेतीसाठी कधीही योग्य नव्हती. परंतु शेतीच्या दृष्टीने बघितलं तर नेदरलँड हा निर्यातीमध्ये जगात 2ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर USA आहे आणि नेदरलँड हा छोटा देश जो 270 पटीने क्षेत्रफळाने लहान आहे, तो भाजीपाला, फळं वगैरे याच्या निर्यातीमध्ये 2 नंबरवरती आहे. आता हे सर्व बघितलं, आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी आलो इथे तेव्हा फ्लॉवर एक्सपोर्टच्या एका प्रोजेक्टसाठी आलो होतो. सर्वात जास्त फ्लॉवर्स, बल्ब्स, प्लांट्स जवळजवळ 44% प्लांट्स, बुशेस, फ्लॉवर्स, नंतर ट्युलिप बल्ब्स किंवा वेगवेगळ्या फुलांचे बल्ब्स हे एक्सपोर्ट करण्याचे नेदरलँड जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. जवळजवळ 45 ते 46% फुलं नेदरलँड मधून जगभर एक्सपोर्ट होतात. जगभर म्हणजे इथून जपान, कॅलिफोर्निया वगैरे सगळीकडे, कॅनडा वगैरे सगळीकडे फुलं आणि फळं जातात. मी एक तुम्हाला फिल्म दाखवतो आधी आणि ती फिल्म दाखवल्यावरती 2 छोट्या छोट्या 5 मिनिटाच्या फिल्म्स आहेत आणि 2-3 फोटो आहेत. मी बोलण्याच्या मध्ये मध्ये तुम्हाला ते दाखवेन. आता एक फिल्म दाखवतो. The United Nations estimates that by the year 2050, the world's population will grow from today's 7.5 billion people to nearly 10 billion. And as natural resources like farmland and water become scarce, feeding everyone will become an even greater challenge. In tonight's signature segment, NewsHour Weekend's Yvette Feliciano reports on how there might be a solution well underway in the Netherlands. This story is part of our ongoing series, Peril and Promise, the challenge of climate change. Just south of The Hague in the Westland region of the Netherlands, miles upon miles of greenhouses are spread across the landscape. They've been built by Dutch farmers as part of a 20-year movement by the country to pursue sustainable agriculture by growing indoors. Here you could taste varieties. Dutch farmer Hans Winkel grows tomatoes in 2 greenhouses that cover 20 acres of land.
His annual harvest of 2.5 million pounds of tomatoes is more than double the average yield of an outdoor farm. The plant we started over there as a small plant stands about 5 meters, 6 meters further. Zwinkel and growers like him achieve high yields by controlling the climate and water for their crops under glass. Filtration systems allow them to collect and recycle the plant's water supply. Crops receive direct sunlight, supplemented as needed by artificial light, and are protected from unpredictable weather events and insects, which almost completely eliminates the use of chemical pesticides. It's nice to see the plants growing. It gives you energy. These indoor growing techniques have helped foster an indoor growing boom in the Netherlands. Greenhouses now produce 35% of the country's vegetables, despite occupying less than 1% of its farmland. The Netherlands Wageningen University has led much of the research on how to best grow crops indoors. Leo Marcellus, a professor at the university, says that in the era of climate change, the Dutch agricultural revolution needs to move beyond greenhouses, which still rely on some outside forces like sunlight. We want to control the production process, that we can control the yield, the quality, that we can give guarantees towards the consumers. Although we can control a lot, we're still dependent on the outdoor conditions. So the next step would be to have a further control, and we can in fact guarantee how much produce we will have tomorrow or on any date of the year, of a guaranteed quality. Marcellus is now experimenting with indoor vertical farming, growing plants stacked on shelves to maximize space and completely cut off from the outside. As in many greenhouses, water for the plants is drained, collected, and reused, reducing their dependence on an outside water source. And instead of sunlight, the researchers use LEDs, light bulbs that can replicate solar light in a variety of colors and intensities. Whether we are growing tomatoes, where it's about getting fruits, or whether it's a lettuce or a leafy vegetable. So you can imagine that you want a different type of plant, and that may require therefore a different light. With LEDs, we can also put them in between the plants. And that's very good, because usually there is maybe too much light on the top, but insufficient at the bottom. So we can have a much better distribution of the light in the plant. But growing indoors isn't cheap. Marcellus says a quarter of the expenses for indoor growers in the Netherlands relate to construction, something farmers who grow in fields don't have to worry about. Then there's the energy costs of round-the-clock climate control and artificial lighting. But Marcellus says a key advantage to indoor farming is that by creating ideal growing conditions and maximizing space, it can produce much higher yields, in some cases up to 350 times the yield of a conventional farm of the same size. But what really matters is if the income is larger than the costs. So if the investment costs are high and also the other costs are high, well, if the income is then also very high, then it is about the balance. Marcellus says one important part of their work is developing techniques that can be replicated anywhere, even in arid climates like the Middle East or sub-Saharan Africa. The United Nations estimates as the world's population grows, global food demand will rise 70% by 2050, even as the amount of water and farmable land shrinks due to global warming. The Netherlands is already doing its part to feed the world. Propelled by indoor farming, it's become the second biggest food exporter in the world, accounting for nearly $90 billion last year. This is all the more astounding given that the Netherlands is less than 1% the size of the United States, the world's #1 food exporter, where indoor farming is also gaining a foothold. तर ही फिल्म आता बघितली आपण. मी तुम्हाला सांगितलंच होतं नेदरलँडमध्ये बराच सकल प्रदेश आहे. नेदरलँड मधल्या विंडमिल्स आपण त्यावेळी बोललो, त्याचा उपयोग केला जायचा तो म्हणजे सकल प्रदेशातून पाणी उपसण्यासाठी. तसंच त्यांनी डाईक बांधून समुद्र अडवला होता, कृत्रिम बेटं बांधली. आता म्हणजे मागे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्स्टरडॅमच्या बाहेरच लेवोपोल्डर म्हणून एक जागा आहे. ते जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बेट आहे. जवळजवळ 50 वर्षापूर्वी हे बेट अस्तित्वातही नव्हतं.
आणि आता या क्षणी बघितलं तर नेदरलँड्स मधली जवळजवळ 50% जागा शेतीसाठी वापरली जाते. पण जर आपण पाठी गेलो तर एक वेळ अशी होती म्हणजे 1944 सालामध्ये जेव्हा वर्ल्ड वॉर चालू होती, डच लोकांना उपासमारीचा खूप सामना करावा लागला होता. युरोपाच्या लिबरेशनची सुरुवात झाली होती आणि नाझी लोकांनी नेदरलँड ताब्यात घेतलं आणि उत्तरेकडली नाकाबंदी चालू केली आणि अन्नाची इतकी कमतरता त्यावेळी झाली आणि की डच सरकारने इकडच्या लोकांना एकॉर्न्स म्हणून एक नट्स असतात आणि चेस्टनट्स हे खाण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं, कारण बाकी काहीच मिळत नव्हतं त्यावेळी. हजारो लोक दुष्काळात मरण पावले आणि युद्ध संपल्यानंतर इकडच्या गव्हर्नमेंटने अन्न सुरक्षेला प्रायोरिटी दिली आणि त्या अन्न सुरक्षेच्या प्रायोरिटीमध्ये त्यांनी विचार केला की शेती हे एक व्यवसाय म्हणजे धंदा या दृष्टीने आपण त्याचं डेव्हलपमेंट करायला पाहिजे. आणि त्यावेळी एक सिको मानसोल्ट नावाचा एक शेतीचा मंत्री होता. तो व्यवसायाने आधीपासून शेतकरीच होता आणि त्यांनी जमीन एकत्रीकरणाचं धोरण अवलंबलं. म्हणजे जमीन त्यावेळी शेतीची जी होती त्याच्या ज्या बॉर्डर्स होत्या किंवा त्याच्या कडा होत्या त्या नागमोडी होत्या, विच आर इनएफिशियंट. मग त्यांनी काय केलं की छोटे छोटे जे तोट्यात जाणाऱ्या जमिनी होत्या त्या तोट्यात जाणाऱ्या जमिनीच्या शेतकऱ्यांना त्यांनी त्या विकायला लावल्या. मोठ्या जमिनी ज्याच्यामध्ये फायदा होत होता, चांगलं उत्पादन करत होते, त्यांना ते विकायला लावल्या. म्हाताऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं तुम्ही आता शेती थांबवा. तरुण शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही नवीन म्हणजे त्यांच्यासाठी त्यांनी निधी सुरू केला, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतीच्या रिलेटेड. आणि त्याबरोबरच म्हणजे जमिनीचं त्यांनी कन्सॉलिडेशन केलं, त्याबरोबर त्यांनी संशोधन आणि तंत्रज्ञानासाठी त्याच्या डेव्हलपमेंटसाठी पण निधी उपलब्ध केला. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे 1960 मध्ये जवळजवळ त्यावेळी ट्रॅक्टर्सची संख्या 2000 होती. ती 1990-2000 पर्यंत जवळजवळ 20,000 पर्यंत म्हणजे 10 पटांनी वाढली ट्रॅक्टर्सची संख्या. नंतर 1960 मध्ये एक गाय सरासरी वर्षाला 4200 लिटर दूध देत होती, म्हणजे 12 ते 15 लिटर पर डे. ती 2010 मध्ये दुप्पट दूध द्यायला लागली, म्हणजे 25 लिटर दिवसाला. आता एवढं सर्व करायचं, मी 1-2 फोटो दाखवतो. म्हणजे वॉरच्या आधी त्यांच्या शेतीच्या बॉर्डर्स कशा होत्या आणि वॉर नंतर त्यांनी कशा केल्या. एक मिनिट परत मी आता हे चित्र जे दिसतंय इकडे या पूर्वीच्या फार्मलँड्स होत्या. याच्या बॉर्डर्स बघितल्या, प्रत्येक शेताच्या बॉर्डर्स तर अशा नागमोडी वळणाऱ्या वगैरे, याच्यावरनं ट्रॅक्टर फिरवायचा वगैरे, तर त्याच्यावरती खूप त्यांना इनएफिशियंटली काम करावं लागायचं. ट्रॅक्टर वळवायचा, स्पीड कमी करायचा, थांबवायचा. आणि त्यांनी याच्यानंतर हा कुठलं दिसतंय? दिसतंय हे आयताकृती फील्ड्स दिसत आहेत ना सर्व? हो हो हो. हे आता एक एरियल व्ह्यू आहे. सध्याच नेदरलँड मधली शेतं कशी आहेत, जवळजवळ सर्व चौकोन आहे. ट्रॅक्टर इथे फिरवायचा तर त्याच्यामध्ये इनएफिशियन्सी होत नाही. जे छोटे शेतकरी होते ते जमीन विकायला तयार झाले, आपली जमीन द्यायला तयार झाले आणि मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांनी एकमेकाशी ठरवून बरोबर असे आयताकृती शेती सर्वांनी तयार केली. तर आता हे सर्व चालू झालं, पण त्यांचे संशोधन फक्त मशीन्सवर थांबलं नाही.
आता आपण बघितलं त्याप्रमाणे ग्लास हाऊसेस मध्ये शेती करण्याचं त्यांनी संशोधन केलं. तापमान, नंतर ह्युमिडिटी, त्याचं नियंत्रण, पाण्याचा वापर वगैरे त्याचं नियंत्रण करणं, त्याला प्रोत्साहन दिलं त्यांनी. आणि संशोधन इतकं पुढे गेलं की आपण आता जे ग्लास हाऊस मध्ये बघितलं, ज्याच्यामध्ये काकडी, भोपळी मिरची, टोमॅटो वगैरे ह्यांचं जे उत्पन्न आहे ते प्रति हेक्टर दुसऱ्या देशांपेक्षा 10 ते 20 पट हे त्या ग्लास हाऊसेस मध्ये करतात. आणि त्याच्यामध्ये पाण्याचाही, मी नंतर एक फिल्म दाखवीन, त्याच्यामध्ये पाण्याचाही उपयोग हा जवळजवळ भरपूर कमी केला जातो. त्याचप्रमाणे हे सर्व जी त्यांची डेव्हलपमेंट झाली त्यामुळे एन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन वगैरे खूप झालं, त्याच्यावरती बरेचसे क्रिटिसिझम झाली. आणि मग त्यानंतर गव्हर्नमेंटने जवळजवळ 1980-90 मध्ये असं ठरवलं की आपण आता एन्व्हायरमेंट इको फ्रेंडली आणि पोल्युशन वरती कंट्रोल करणं वगैरे याच्यावर जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच वेळी बरेचसे शेतकरी परत त्यांच्या व्यवसायातून बाहेर पडावं लागलं, कारण शेती त्यांना खूप महाग व्हायला लागली. तेव्हा बरेचसे शेतकरी कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया वगैरे तिथे मायग्रेट झाले होते. आता ह्याच्यामध्ये त्यांनी पेस्टिसाइडचा वापर बंद करा, नंतर नॉन केमिकल क्रॉप प्रोटेक्शन तुम्ही ठेवा, ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी निधी देणं, नंतर ग्लास हाऊस मधून जी एनर्जी तयार होते म्हणजे ऊर्जा तयार होते त्याच्यापासून वीज तयार करणं वगैरे ह्याच्यावरती त्यांनी भर द्यायला सुरुवात केली. आणि म्हणजे सांगण्यासारखं आहे की आता जे ग्लास हाऊसेस वगैरे इथे नेदरलँड मध्ये आहे त्याच्या ऊर्जेपासून जवळजवळ 10% वीज, म्हणजे नेदरलँडच्या गरजेच्या 10% वीज ही त्या ग्लास हाऊसच्या ऊर्जेने तयार केली जाते आणि नेदरलँडच्या इलेक्ट्रिसिटी ग्रीड वरती पुरवली जाते. नंतर स्मार्ट शेती हा त्यांचा उद्देश सुरुवातीपासून चालू झाला आणि त्याचा केंद्रबिंदू म्हणजे वागनिंगन युनिव्हर्सिटी, म्हणजे आपण मागाशी तो माणूस बोलणारा पाहिला त्या फिल्म मध्ये, त्या वागनिंगन नावाच्या युनिव्हर्सिटी हा केंद्रबिंदू झाला. आता आपण सिलिकॉन व्हॅली म्हणून आपण कॅलिफोर्नियात बघतो, त्याचा केंद्रबिंदू जसं स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे तसंच इथे आता फूड व्हॅली म्हणून म्हणायला लागलेत. आणि त्या फूड व्हॅलीचा केंद्रबिंदू हा वागनिंगन युनिव्हर्सिटी आहे. आणि ही आता सध्या तरी जगातली सर्वोत्कृष्ट शेती आणि बागायतीची युनिव्हर्सिटी अशी समजली जाते. आता या विद्यापीठाचं प्लांट सायन्सचे डायरेक्टर एन्स van den Ende म्हणून आहेत. ते नुसतं प्रोफेसरगिरी करत नाहीत, 50% वेळ ते सायन्स आणि शिकवण्यामध्ये वगैरे घालवतात आणि बाकीचा 50% वेळ हे 9 वेगवेगळ्या व्यावसायिक करारात गुंतलेल्या विद्यापीठाच्या युनिट्सची देखरेख करतात. म्हणजे जे डिपार्टमेंट्स आहेत किंवा ठराविक रिसर्च चालू असतो त्याच्यामध्ये ते कुठल्या तरी बिझनेसच्या बरोबर हातात हात मिळवून रिसर्च वगैरे चालू करतात. म्हणजे त्यांचं फंडिंगही येतं. आता युनिलिव्हर आहे, शेल आहे, परत दुसऱ्या ज्या कंपन्या आहेत ज्यांना फूड सायन्सचं इथे प्रोडक्शन करतात, कंझ्युमर फूडचं प्रोडक्शन करतात, ते यांना पैसे देऊन नवीन नवीन रिसर्च करायला सांगतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे त्या एन्स van den Ende त्या प्लांट सायन्सच्या डायरेक्टरांचं की या व्यवसायाबरोबर हातात हात घालून आपण पुढे गेलो तर भविष्यातील आव्हानाला आपण तोंड देऊ शकतो. म्हणजे भविष्यातलं आव्हान कुठलं, तर गेल्या 8000 वर्षामध्ये जितकी कापणी झालेली आहे शेतीमध्ये त्यापेक्षा जास्त धान्य, भाजीपाला आपल्याला येत्या 4 दशकामध्ये उत्पादन केलं पाहिजे. हे मोठं आव्हान आहे त्यांच्याकडे, म्हणजे पुऱ्या जगाकडे. कारण त्याचं याच्या पाठी कारण म्हणतात ते की आता आपली लोकसंख्या 7.5 अब्ज आहे, ती 2050 मध्ये 10 अब्जापर्यंत जाणार आहे.
आणि आपल्याला आतापेक्षा जवळजवळ 70% जास्त, 70 पट नाही 70% जास्त अन्न लागणार आहे. आणि पाणी आणि फॉसिल फ्युएल जे आपण शेतीसाठी वापरतो त्याच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली पाहिजे, पण त्याच्याच बरोबर उत्पादन क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली पाहिजे. आणि तसं नाही झालं तर आपल्याला 2050 मध्ये जवळजवळ 1 अब्जाहून जास्त लोक उपासमारीचा सामना करत असतील, असं त्यांचं म्हणणं आहे. मी आता त्यांची दुसरी फिल्म दाखवतो आणि मग आपण प्रश्नोत्तरावरती जाऊ. The blank screen. If you want to feed the Yeah, world now in you are there. 2050, then the next 40 years we need to produce the same amount of food as we did over the last 8,000 years. And that gives a little bit an indication of the pressure on the food system. We just face a huge challenge with a growing population, with a change in consumption behavior, with the climate crisis. How do you secure your food production? The real secret is the sustainable production. It should be with less inputs, less fertilizer, less pesticides, less water. It needs to be sustainable, otherwise we will destroy our planet. Yeah. The security of the food system is one of the world's most pressing challenges. But the story of how this small country became an unexpected food superpower might just have some answers for how we tackle it. Consider this. If everyone on Earth ate the diet of the average American, that would require all the habitable land to be used for agriculture, and we'd still be 38% short. And that's right now. What do we do when there are 2 billion more people? Well, the key is more exciting than it sounds, and that's efficiency. Basically, how do we produce a lot more on the land we're already using and do it using a lot fewer natural resources? When it comes to sustainable agriculture, one country has seemed to crack the code. Bolstered by a national commitment to produce twice the amount of food with half the resources, the Netherlands has become the world's #2 food exporter. There was a very close collaboration between the government, science organizations and the industry. And they started out of a common interest. So they say, okay, yeah, we want to go for sustainable production, but everybody was aligned. Everyone involved in the system was aligned and embraced innovation to reach that shared goal, and that has driven efficiency on a level unmatched anywhere else in the world. If there's one place that approach is most clear, it's in their unrivaled greenhouse growing operations. There's a very nice example about tomato, which really gives a good insight in how we want to produce our food in a sustainable way. So if you produce tomatoes in an open field situation in Spain, then you will end up at the end of the growing season with 4 kilograms per square meter. If you do this in a high-tech greenhouse in the Netherlands at the moment, you will end up with 80 kilograms per square meter, which is 20 times more. But the best part of the story is that the 80 kilograms of tomatoes, we do it with 4 times less water compared to an open field situation. And water is one of the big challenges that we face. We just had a cup of coffee. Do you know how many liters of water were needed to produce that cup of coffee? Rough guess. 10. 150. So high technology offers really a possibility of producing a lot of food per square meter in a sustainable way. The Dutch lead the world in tomato yield while using a fraction of the water that other countries use. But it's not just tomatoes. Measured by yield per square mile, they're the world leader in the production of chilies and green peppers and cucumbers. Number 5 for potatoes, onions, and carrots, the list goes on. But the bottom line is they've been able to get so much out of so little. If we are able to produce 80 times more with 4 times less water, that's great. That's great news, I think. Most people know that greenhouses allow a grower to tweak every little thing. But the Netherlands is taking it to the next level. They've perfected the greenhouse as the ideal environment to continuously test and implement all kinds of ways to optimize growth. From things as simple as testing what hues of LED lights can increase pest resistance and improve nutritional value, to things as crazy as moth-killing drones. So at the moment we don't have any products who can control actually the moths, and finally they will produce caterpillars, and those caterpillars can do a lot of harm to many different crops. Well, that drone is able to detect the moth, also to see how it's flying, and then with its wings, propellers, it will crush actually the moth. Wow.
There's a relentless drive towards innovation to create better and more efficient growing techniques. They've even started taking the human touch completely out of it. Some of the latest tech relies on AI to learn plant behavior and constantly adjust conditions without any input from a farmer. For example, what we're testing in this compartment is a climate computer. So we have different sensors, and it's actually, we measure the plant activity. And based on the plant activity, the computer is actually controlling the whole climate by itself. Ultimately, the key to solving our global food challenge isn't just in relying on super efficient food producers to carry the weight for everyone else. It's learning from and adopting that technology. At the World Horti Center, you see that effort firsthand in an ongoing experiment. They've built basically a greenhouse within a greenhouse. Inside the larger structure, they're able to replicate any climate on Earth to figure out what modifications need to be made to realize the same yields they're getting in the Netherlands and any other country on Earth. We have a cooperative project going on with Colombia, and we can in fact mimic, we can emulate the current climate conditions in Colombia, put their crop in and see how crop behaves under the circumstances that we have in Colombia. We can totally flip the seasons around. We can make it a sunny day on Christmas. We can close the curtains on a sunny day and make it completely dark. I think in the long run, the future of the Netherlands should not be to be a producer for the rest of the world. We should be a developer for the rest of the world. We are the country that will export our knowledge on creating production facilities all over the world. Innovation starts really by bringing all these networks together. In the world we live nowadays, you need to link up with other people. You can't do it on your own. We need to produce more, we need to do it with less inputs, and we need to do it better. Thanks for watching. If you like the future of food, stay tuned for our new series. ओके, तर हा माझा पूर्ण सेशन होता. तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील या सेशनवर, मी काय याच्यामध्ये ऑथॉरिटी नाही. थोडंफार वाचन केलेलं आहे आणि काय तुम्हाला हा सेशन सांगायचा म्हणून थोडं काही फिल्म्स बघितल्या. त्यातल्या या 2 फिल्म्स मला आवडल्या. त्या म्हटलं खूप एक्साइटिंग वाटल्या, त्यामुळे मी तुम्हाला दाखवल्या त्या. तर हे थोडक्यात म्हणजे आपल्याकडे आता जशी परिस्थिती आहे त्याच्याहून हालाकीची परिस्थिती यांची वर्ल्ड वॉर 2 मध्ये होती. आणि वर्ल्ड वॉर 2 म्हणजे 1950 पासून ते आता गेल्या 60-70 वर्षामध्ये यांनी किती आणि कशी प्रगती केली हे थोडक्यात आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. याच्यामध्ये सर्वजण एकत्र डिस्कस करून आपल्याकडे कुठल्याही गव्हर्नमेंटने कुठलाही एखादं विधेयक मांडलं किंवा काय ते विचार केला की त्याच्यावरती कारण नसताना अपोज केलं जातं. काही वेळा मी नेहमी अपोज केलं जातं असं म्हणत नाही, पण काही वेळा कारण नसताना अपोज केलं जातं. त्याच्यामध्ये काही लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात, त्यामुळे ते गरीब लोकांना इन्स्टिगेट करून प्रोटेस्ट वगैरे करायला लावतात. तशा गोष्टी इथे कधी होत नाहीत. सर्वजण म्हणजे शेतकऱ्यांना जेव्हा त्यांनी जमीन विकायला लावली तेव्हा त्यांनी समजून ती विकली. म्हातारे शेतकरी होते त्यांनी शेती बंद केली आणि जे काही विकलेल्या शेतीचे पैसे मिळाले त्याच्यावरनं बाकीचं आयुष्य जगले. तरुण लोकांनी नवीन नवीन बिझनेसेस चालू केले. तसं खूप समजून वगैरे हे लोक हे निर्णय घेतात आणि त्याच्यावरती आत्ताचा विचार करत नाहीत. आणि पुढच्या 20-30 वर्षानंतर काय होईल, 50 वर्षानंतर काय होईल त्याचा विचार करून त्याची तयारी आत्तापासून करतात. हे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाण्याचं बघितलं, पाण्यापासून त्यांना धोका होता, त्याला कसा त्यांनी 100-150 वर्ष किंवा गेली 200-300 वर्ष ते त्याच्याशी झगडा करत राहतात आणि ते म्हणतात की हा झगडा आमचा कधी थांबणार नाही. कॉम्प्लेसन्सी त्यांच्यामध्ये नाही आहे. प्रत्येक वेळा काहीतरी नवीन करायचं, आपल्याला पुरेसं अन्न मिळालं. आता
अन्न दुसऱ्यांसाठी प्रोड्यूस करायच्या ऐवजी आता आपण त्या वागनिंगन युनिव्हर्सिटीच्या त्या प्रोफेसरचं म्हणणं ऐकलं की आम्ही जगासाठी धान्य करणार नाही, पण आम्ही डेव्हलपमेंट करू जे जगातल्या प्रत्येक देशाला त्याचा फायदा होऊ शकेल. म्हणजे स्वतःचा विचार करायच्या आधी ते बाकीच्यांचाही विचार करतात आणि पुऱ्या जगाला कसा त्याचा फायदा होईल याचा विचार करतात. तर हे थोडक्यात मला म्हणजे खूपच बऱ्याचदा मला खूप इम्प्रेसिव्ह वाटतं यांचं वागणं किंवा वे दे टॅकल द फ्युचर किंवा फ्युचरसाठी जी तयारी करतात ही एक तयारी खूपच मोठी. आणि ते ग्रीन हाऊस मध्ये ते हेगच्या जवळ जे ग्रीन हाऊसेस वगैरे आहे तिथे जाऊन तुम्हाला त्यांच्याशी बोलून ते आपल्याला आत नेऊन दाखवतातही. जसे ट्युलिप्सच्या फील्ड वरती आपल्याला जाऊ देतात तसे ते ग्रीन हाऊस मध्ये पण ते दाखवतात. ते म्हणतात आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाहीये, तुम्हाला पाहिजे ते सांगू, पाहिजे ते दाखवू म्हणून. तर थोडक्यात फूड बद्दल एवढंच मला बोलायचंय. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा मला. राजीव, तुला काय बोलायचं आहे? Girish, really we do have a time to talk about it? आहे ना, आहे 5-10 मिनिटं आहेत. We can continue if at all. तुम्हाला जर वाटलं तर आपण उद्या कंटिन्यू करू शकतो. कारण असं आहे की आय वॉन्ट टू टॉक अ लॉट अबाउट इट. भारताची इकॉनॉमिक सिस्टीम, भारताची ॲग्रिकल्चरल पॉलिसी आणि भारताची पॉलिटिकल सिस्टीम का होऊ देत नाही आणि का होऊ शकत नाही याबद्दल मला जरा बोलायचं होतं. 5-10 मिनिटात शक्य नाहीये, पण मी एवढंच सांगू शकेन की आपण जर विचार केला भारत आणि नेदरलँड्सची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. नेदरलँड्सचा आकार वेगळा आहे. भारताची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. भारताचा आकार वेगळा आहे. भारताची लोकसंख्या वेगळी आहे. त्यामुळे आपण हे कंपॅरिझन करणं आवश्यक आहे. मी जेव्हा तू असं म्हणालास की जे तुझ्या भाषणामध्ये की काँग्रेसने पण हे बिल मांडलं होतं आणि भारतीय जनता पार्टीने पण बिल मांडलं होतं. नो प्रॉब्लेम, देयर इज नो डिफिकल्टी अबाउट इट. पण मनमोहन सिंगांची जी ग्लोबल विलेजची जी कन्सेप्ट होती आणि आत्ताच्या सरकारची जी ग्लोबल विलेजची कन्सेप्ट आहे यात बेसिक फरक आहे असं मला वाटतं. मी काँग्रेसचा अधिवक्ता नाही, मी काँग्रेसचा सपोर्टर नाही. मी त्यावेळीही हे बिल अपोज केलं होतं आणि यावेळी हे बिल अपोज करतो. मला याची कारणं बरीच देता येतील, परंतु कदाचित वेळ नसेल. पण आपण एक लक्षात घेऊया, भारतीय शेतकरी ही कन्सेप्ट आपल्याला समजायला पाहिजे. जर भारतीय शेतकरी तुम्हाला समजला असेल तर त्यामध्ये एक गोष्ट आवश्यक आहे. मी जो समजतो तो कोकणातला शेतकरी. आपण कोकणातला शेतकरी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचं 2 गुंठ्याचं शेत असतं आणि तो चौरस करायचा की नाही याचा एक मोठा प्रश्न असतो. हा वेगळा असो. आय विल गो टू नागपूर. Nagpur is the another issue which wants to separate from Maharashtra, but whatever reasons, तिकडे संत्र्याची शेती होते, कापसाची शेती होते, पण त्याचे इश्यूज, त्यांच्या शेतीचे इश्यूज हे वेगळे आहेत. आय विल गो टू औरंगाबाद, मराठवाड्यामध्ये सतत दुष्काळ असतो आणि त्यामुळे आपल्याला ह्या विषयावर जर, म्हणजे मी फक्त महाराष्ट्रापुरतं बोलतोय, या विषयावर जर बोलायचं असेल तर रिजन वाईज आय डोंट नो व्हॉट इज द एरिया ऑफ नेदरलँड compared to Maharashtra or Vidarbha. I really don't know. पण yes, I really give credit to them, कारण त्यांनी सगळ्या संकटांवर मात करून
आपली स्वतःची लिव्हिंग म्हणतात, ज्याला जीवन म्हणतात, ते केलेलं आहे. पण मी असा विचार करतो की मला हे भारतात शक्य आहे का, आणि भारतात जर शक्य असेल तर तू असं म्हणालास की त्यांनी अनेक शेतकऱ्यांना विनंती केली की तुमची शेती विका आणि चांगले समृद्ध व्हा. हे आमच्या पनवेल भागात घडते ना, नो प्रॉब्लेम. स्पेशल काय म्हटलं, इकॉनॉमिक झोन का ACZ नावाचं एक प्रकरण आहे. पण आजपर्यंत म्हणजे हा भारताचा प्रॉब्लेम आहे. आय डोंट ब्लेम वर्ल्ड. हा भारताचा प्रॉब्लेम आहे. पण प्रश्न असा आहे की पॉलिटिकल इंटरेस्ट एवढे वेगळे असतात. वेदर इट्स अ BJP और काँग्रेस और शिवसेना, आय एम नॉट रिअली कन्सर्न्ड अबाउट इट. आय एम रिअली नॉट कन्सर्न्ड अबाउट इट बिकॉज आय डोंट बिलॉंग टू एनी पॉलिटिकल पार्टी. बट प्लीज ट्राय टू अंडरस्टँड की इंडियन इकॉनॉमिक्स, what was understood by Manmohan Singh was something different from the present government. It's not that APMC रद्द केली पाहिजे, ठीक आहे, पण शेवटी ते रिलायन्स कडेच जाणार ना आपलं पीक विकायला. ते सांगणार ना, तू असं म्हणालास की मॅकडोनाल्ड्सला असं पाहिजे होते, एक 12 इंचाचा बटाटा त्यांना पाहिजे, तोच प्रोड्यूस केला पाहिजे त्यांनी. अरे आमच्याकडे जे शेतकरी आहेत ते शेतकरी 10 गुंठ्यामध्ये जर काही पीक काढत असतील तर त्यांना तू म्हणतोस त्याप्रमाणे शेती विकायला लागेल, किंवा ते म्हणतात त्या प्रकारे GM फूड, GM फूड निर्माण करावं लागेल. वी आर ट्राइंग टू सेव्ह आवर वर्ल्ड in an organic way. Then in that case, GM food, these are the companies. Today, आजची गोष्ट अशी आहे की आज जर कोणाला माल विकायचा असेल तो APMC मध्ये विका का रिलायन्सला विका, भाव एकच माणूस ठरवणार आहे, आयदर रिलायन्स और APMC. We have to be very clarifying about that situation. The entire economic system of India is agro-based. म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात, म्हणजे मी जेव्हा अत्यंत आदरपूर्वक माझ्या मित्रांना म्हणतो, माझे अनेक मित्र जे वकील आहेत त्यांच्याकडे शेती आहे, आणि मी त्यांना गमतीने म्हणतो की तुम्ही ॲग्रो बेस्ड वकील आहात, म्हणजे तुमची वकिली चालली नाही चालली पण तुमचं शेतीचं उत्पन्न चालू आहे, त्यामुळे तुम्ही ॲग्रो बेस्ड वकील आहात. पण त्यांनाच प्रश्न येतो की त्यांच्या धान्याला जर भाव मिळत नसेल. मला म्हणजे शरद जोशी नावाचे एक महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे नेते होते, दुर्दैवाने सुदैवाने ते माझे पक्षकार होते, त्यांच्या वतीने मी अनेक खटले लढवले, आणि त्यांनी असं मला सांगितलं होतं की मला महाराष्ट्रातला शेतकरी हा श्रीमंत व्हायला पाहिजे. म्हटलं ये श्रीमंत व्हायला पाहिजे याबद्दल वाद नाही, पण इफ यू आर टॉकिंग अबाउट द कॅश क्रॉप इट्स समथिंग डिफरंट. इफ यू आर टॉकिंग अबाउट द राईस क्रॉप यू आर निग्लेक्टिंग इट. तुम्ही सोयाबीन काढा, प्रश्न वेगळा आहे. तुम्ही रत्ना नावाचा भात लांज्यामध्ये काढा, प्रश्न वेगळा आहे. हा फरक आहे. म्हणजे फरक आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये समजून घेणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला कंपॅरिझन करताना किंवा फार्मर्स बिल जे काय येते, मी फार्मर बिल्स अजूनपर्यंत पूर्ण वाचलेलं नाही, मी वाचतोय ते, म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे वाचतोय ते. याचं कारण असं आहे की मला माझे काही मुद्दे भारतीय राज्यघटनेसमोर किंवा पार्लमेंट पुढे मांडायचे. हा मी माझा प्रयत्न करतोय. इट्स अ पब्लिक नोटीस, सो आय कॅन डू इट. परंतु गोष्ट अशी आहे की जर आपण फक्त वर्तमानपत्रावर किंवा सोशल मीडियावर डिपेंड राहून या फार्मर्स बिल्सला अपोज करावं का न करावं हे जर ठरवणार असो तर अत्यंत चुकीचं आहे. आपण हे वाचलं पाहिजे. मी माझ्या वकील मित्रांना नेहमीच सांगतो की बिफोर यू प्रोटेस्ट प्लीज रीड द बिल. म्हणून ते मागच्या वेळेला ज्याला 370 वर जेव्हा बिल आलं होतं तेव्हा मी त्यांना असं म्हटलं होतं प्लीज रीड द बिल.
जेव्हा प्रशांत भूषणचं जजमेंट झालं तेव्हा मी असं म्हटलं होतं, प्लीज रीड द जजमेंट. वी डोंट गो बाय, म्हणजे आपण मीडियावर काय सांगितलं जातं याच्यावर जाऊ नये. आपण अभ्यास करावा, आपण खरंच काय जे असेल ते बोलावं आणि त्यानंतर तुमचं जे मांडणं असेल ते मांडावं. माझी काही हरकत नाही. आय एम सॉरी आय टूक लॉट ऑफ टाइम ऑफ युअर्स, पण आय वुड लाईक टू शेअर माय थॉट्स ऑन दिस एंटायर बिल व्हेनेव्हर यू परमिट मी. थँक्यू. ओके, अजून दुसऱ्या कोणाला काही बोलायचंय? हा मला हा, बोलायचं. राजा. मी राजा, दिसते. बोल. एक मिनिट, राजाला बोलायचंय. बोल माझे राजा. 2-4 प्रश्न आहेत. आता वेळ नसल्यामुळे मी विचारतो. दिसते का? ए राजू, आपण उद्या करूया ना त्याच्यावर. उद्या कंटिन्यू करू ना. येस. आज प्रश्न विचार तू, पण उद्या पण कंटिन्यू करू. गिरीश मित्र, उद्या आज फक्त फक्त मी मी प्रश्न नाहीये, विचारतो. मला वेळ नाहीये. तुम्ही मी कॉल चालू करून देईन उद्या. उत्तर कोण देणार मग? नाही, उत्तर मेन म्हणजे तू पाहिजे. नंदांचे प्रश्न होऊ देत ना. नंदांचे प्रश्न होऊ देत. एक काय विचारतो मी, तुझे ग्लास हाऊसेस म्हणाला ना, पॉवर जनरेट करतं वगैरे, एनर्जी जनरेट करते, ते ग्लास हाऊस कसे काय, वरती सोलर पॅनल की आणि काय डिव्हाइस बसवून वगैरे असं करतात ते? नाही, ग्लास हाऊसेस मध्ये आता त्यांनी आपल्याला दाखवलं त्या फिल्म मध्ये, हल्ली ते लेड लाईट्स वापरतात. लेड लाईट्स ही आता गेल्या 5-10 वर्षाची टेक्नॉलॉजी आहे. पण पूर्वी ते नॉर्मल लाईट वापरायचे काळोखामध्ये, ज्यांनी सनलाईट तयार व्हायचा, सनलाईट तयार होणार ते लाईट, त्याच्यामुळे हीट तयार व्हायची आणि हीट सर्व त्या ग्लास हाऊस मधून अशा चिमणीतून बाहेर जायची. ती हीट कॅप्चर करून त्याच्या पासून त्यांनी इलेक्ट्रिसिटी, म्हणजे ती जी एनर्जी वाया जायची हवेमध्ये, ती परत वापरून इलेक्ट्रिसिटी जनरेट करून ग्रीडवर टाकायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे इलेक्ट्रिसिटी सेव्ह केली तिने, असं म्हणायला हरकत नाही. सेव्ह नाही, ग्लास हाऊस मध्ये कन्वर्ट केली. म्हणजे जी गरमी तयार होते ना, कशापासून कन्वर्ट केली ती, म्हणजे काय काहीतरी हे असलं पाहिजे ना बेसिक त्याच्या. बेसिक लाईट असतो, नंतर टेम्परेचर कंट्रोल करणं. तो लाईट कुठून आणतात ते? तो लाईट कुठून आणतात? लाईट साठी ते एनर्जी वापरतात ना. सोलार एनर्जी का? म्हणजे सोलार एनर्जी. रिसायकलिंग झालं. रिसायकलिंग करतात ते. रिसायकलिंग आणि त्या रिसायकलिंग मध्ये त्यांना जेवढा एनर्जी लागते त्यापेक्षा 10 पट जास्त तयार करून ती 10% ती ग्रीडवर टाकतात. पण वेन देअर इज नो सन, त्यावेळेला तुम्ही काय करतात? मग त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी वापरावी लागते ना. पण थोडक्यात मी काय सांगतोय, त्यांना जर समजा 100 इलेक्ट्रिसिटी लागत असेल, तर 100 इलेक्ट्रिसिटी वापरतात, पण 110 जनरेट करतात. ओके. सेव्ह करतात. म्हणजे त्यातली 10 जी असते ती ग्रीडवर टाकतात आणि 100 स्वतःची स्वतः वापरतात. आणि ते त्यांच्याकडे टेक्नॉलॉजिकली दे आर व्हेरी मच ऍडव्हान्स, म्हणून ते होऊ शकते. बरोबर. आपल्याकडे ते बेसिक प्रॉब्लेम आहे. बरोबर. मला एक म्हणायचंय की सगळ्याच प्रोड्यूस बाबत तो स्वयंपूर्ण आहे का भारतासारखा? आता भारतात बेसिक म्हणजे स्टेपल फूड तर स्वयंपूर्ण आहोत आपण. भारतासारखा असं काय म्हणते हेमा? भारतासारखा? भारतापेक्षा बोल. शी इज राईट. भारतासारखा मला काय म्हणायचं, ऐक, तू ऐकला नाही माझं हे प्रश्न. आता स्टेपल फूड तरी भारत स्वतःच तयार करू शकतं. तसं त्यांच्याकडे स्टेपल फूड आहे का? ओके. आय एम टॉकिंग अबाउट स्टेपल फूड. ओके. म्हणजे वी आर, म्हणजे आपल्याला, आपण स्वयंपूर्ण आहोत त्यात. पूर्वी जो आपल्याला बाहेरून घ्यावा लागायचा. कळलं. हा बोल. तसं तिथे गहू वगैरे हे सगळं बनतं का, की फक्त फळावळ वगैरेच? नाही, गहू बनत नाही, पण त्यांनी म्हटलं तसं कांदा, बटाटे, फळभाज्या, फुलं बनतात. नंतर शेतीमध्ये त्यांचं कॅटल आणि शीप फार्मिंग ते पण येतं.
म्हणजे मांस वगैरे पण जे फूड साठी लागतं ते फार्मिंग मध्ये येतं, दूध लागतं ते फार्मिंग मध्ये येतं. मग ते स्वतःला पुरतं. ते मगाशी त्या एका वाघनिंगनच्या प्रोफेसरने सांगितलं त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, तुमची कॉस्ट आहे त्यापेक्षा इन्कम जास्त झाला तर ते फायदेशीर होतं आणि त्याच्याकडे सर्व लक्ष असतं. आणि इन्कम इथे स्टॅग्नेट झालं मार्केट तर ते एक्सपोर्ट करतात आणि जगामधले सेकंड लार्जेस्ट फूड एक्सपोर्टर्स आहेत आता. एवढा छोटा देश असून त्यांनी किती एफिशियन्सी मिळवली आहे. माझा भारताशी कंपॅरिझनचा काही संबंध नाही आहे याच्यामध्ये. फक्त गेल्या 70-80 वर्षामध्ये त्यांनी कशी डेव्हलपमेंट केली त्याच्याबद्दल सांगायचं. म्हणजे कम्पेअरिंग मी पण नाही करत आहे रे, मी उत्सुकता म्हणून विचारतो. इफ दे आर नंबर 2 इन सप्लायर्स तर नंबर 2 फूड एक्सपोर्टर. फूड एक्सपोर्टर. बरं गिरीश, मला एक सांग, तू मगाशी म्हटलंस ग्लास हाऊसेस वगैरे उभे केले, पण हे ग्लास हाऊसेस उभं कोण करू शकतं? पण श्रीमंत फार्मर आहेत तेच करू शकतात. गरीब फार्मर जे आहेत, गरीब फार्मर, यू आर राईट. गरीब फार्मरांचं काय? आता गरीब फार्मर तुझं आता गव्हर्नमेंट आपल्याकडे इकडे काय आहे ते 1944 मध्ये मी मगाशी ते सांगितलं ते तेव्हा कोण सर्वच जण गरीब फार्मर्स होते. कळलं की नाही? तेव्हा सर्व गरीब फार्मर्स होते. आता आपल्याकडे फक्त गरीब फार्मर्स आहेत, आपल्याला हे जमणार नाही. माझं म्हणण्याचा उद्देश काय, मेंटल सेटअप आपला बदलला पाहिजे. गिरीश, म्हणजे गिरीश एक सेकंड. गरीब फार्मर असला तरी त्याच्यामध्ये वाटे असतात. तो एकटा एक त्याचा मालक नसतो, त्याची भावंड पण असतात. नाही असेल ना, मी ते कम्पेअर करत नाहीये, पण माझं म्हणणं काय, हे मेंटल सेटअप जो आहे तोच बदलला पाहिजे. आता तो कोणी बदलायचा? लोकांनी स्वतःनी. नाही, एक मिनिट सुचिता एक मिनिट. मेंटल सेटअप बदलणं ही प्रजेची गरज आहे. ओके. तुम्ही कोकणातल्यात म्हणून तुझा वाटा, माझा 1 गुंठा, तुझा 1 गुंठा याच्यावर भांडण करायची गरज नाही, कारण कोकणातले लोक फारच कंजूस असतात त्याबाबत. पण असो, देर इज नो डिफिकल्टी ऑन दॅट. मला असं म्हणायचंय की जर शेतकरी भिमुख किंवा ऍग्रिकल्चरल प्रो जर पॉलिसी वापरायची असेल तर सरकारने त्याबद्दल, सरकार मी अशासाठी म्हणतोय, वेदर इट इज मनमोहन सिंग और मोदी, इट्स नॉट अ डिफरन्स. कुठलंही बरोबर. त्यांनी सामान्य जनतेच्या गरजेचा विचार करणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. बरोबर. मनमोहन सिंगाने ज्यावेळेला विचार केला होता ग्लोबलायझेशनचा, त्यावेळेला आय वॉज द पर्सन हू फॉट द पिटिशन ऑन अँड रॉन. परंतु त्यावेळेला माझ्या असं एक लक्षात आलं होतं की मनमोहन सिंगांचा जो विचार होता, ही वॉज अ RBI गव्हर्नर. त्यांचा एक विचार वेगळा असा होता की त्यांना इकॉनॉमिक स्टेटस वरती न्यायचं होतं. वेदर इट्स अ कॅपिटलिस्टिक और सोशलिस्टिक, इट इज नॉट अ क्रायटेरिया. ही मेड इट क्लिअर दॅट आय वॉन्ट टू गो फॉर अ ग्लोबलायझेशन. जागतिकीकरण करणं भारताच्या दृष्टीने हे अत्यावश्यक त्यावेळेला होतं. 1990-96 ची गोष्ट मी सांगतोय. त्यावेळेला ते अत्यावश्यक होतं, नाहीतर भारत वरती येऊच शकला नसता. आज आपण काय बघतोय, आज आपण जेव्हा फार्मर्स बिल जेव्हा आणतोय तेव्हा फार्मर्स बिल आणताना ठीक आहे, तुम्ही APMC बंद करा, नो प्रॉब्लेम, पण तुम्ही मग रिलायन्स कशाला निर्माण करता, तुम्ही मग अडाणी कशाला निर्माण करता? दे विल डिक्टेट द टर्म्स टू द फार्मर. तुमची काकडी सरळच असली पाहिजे, मी वाकडी काकडी घेणार नाही. जर आपली काकडी जर वाकडी असेल आणि ती जर ऑर्गॅनिक असेल तर माझ्या शेतकऱ्याला त्या वाकड्या काकडीला भाव मिळणार का, हा महत्वाचा मुद्दा आहे. माझा दर हा मी ठरवणार, मी शेतकरी आहे, मी ठरवणार, माझा कोणी बाप ठरवणार नाही. ही ऍग्रिकल्चरल पॉलिसी असायला पाहिजे असं मला वाटतं.
कारण काय आहे, शेतकऱ्याचं भलं, शेतकऱ्याचं भलं, शेतकऱ्याचं भलं. शेतकऱ्याला ठरवू द्या ना कोणाला माल विकायचा ते. मॅकडोनल्ड्स का ठरवणार काकडी सरळ देणार की वाकडी देणार? मॅकडोनल्ड्स का ठरवणार माझी कोंबडी लंगडी असणार का कशाला असणार? माझी कोंबडी गावठी कोंबडी आहे, आज या गावठी कोंबडीला जास्त भाव आहे आणि ती विकली जाते बाजारात. हा प्रश्न आपण विचार घेतला पाहिजे. आय डोंट माइंड, आय एम नॉट अपोजिंग मोदी, आय एम नॉट अपोजिंग, आय ऑल्सो अपोज्ड मनमोहन सिंग ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. पण जर तुम्ही शेतकरी, साधारण शेतकऱ्याचा, श्रीमंत द्राक्षाच्या शेतकऱ्याचा मी विचार करत नाही, बरोबर, ऊसाच्या शेतकऱ्याचा मी विचार करत नाही, मी भाताच्या शेतकऱ्याचा विचार करतो, मी ज्वारीच्या शेतकऱ्याचा विचार करतो, मी कापसाच्या शेतकऱ्याचा विचार करतो. जर तो कापूस, ज्वारी, भात जर आपल्या रकमेने जर विकू शकत असेल, मी सोयाबीनचा पण विचार करत नाहीये. साधा कांदा पण कांदा हे काय होतंय माहितीये का, माझ्या मते आपण शेतकऱ्याचा विचार करतोय, पण नेदरलँड्सनी हा आपल्याला 50 वर्षानंतर जगामध्ये 10 ते 20% लोक उपासमाराने मरतील याचा ते विचार करतात, शेतकऱ्याचा विचार करत नाही. याबद्दल वाद नाही. मी माझ्या भारताचा जेव्हा विचार करतो ना, मी जगाचा विचार नाही करत. माझ्या देशातले 50% लोक जगतील का मरतील याचा विचार करतोय. माझ्या देशातला शेतकरी हा महत्वाचा मला आज वाटतो, कारण तो माझ्या देशाला जगवतो. जर तो माझ्या देशाला जगवू शकत नसेल तर आय डोंट वॉन्ट टू बिकम अ ग्रेट एक्सपोर्टर ऑफ फूड इन द वर्ल्ड. बिकॉज व्हॉट एव्हर म्हणजे माझा आज जो काही भारत देश पिकवतोय त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची धान्य आहेत की. तुम्ही ऊस घ्या, द्राक्ष घ्या, डाळी घ्या, भात घ्या, गहू घ्या, सगळी धान्य पिकवतोय तो. हा भारत अशा प्रकारचा देश आहे की तुम्हाला तुम्हाला ताग, वेस्ट बेंगालमध्ये ताग निर्माण होतो. तुम्ही लक्षात घ्या की अशा प्रकारचा ऍग्रिकल्चरल प्रोड्युसर या देशामध्ये विविधतेने निर्माण होत असेल तर वी नीड अ फोकस्ड ऍग्रिकल्चरल पॉलिसी. वी कांट जस्ट डिसाइड की हा शेतकऱ्याला एपीएमसीच्या बाहेर बसू द्या आणि विकू द्या. कोण विकत घेणार नाहीये त्याच्याकडनं, फक्त अडाणी विकत घेईल, त्याची काकडी सरळ आहे का वाकडी आहे. आपण हे विचार करायला पाहिजे. आणि म्हणजे आय एम सॉरी गिरीश, आय एम नॉट ब्लेमिंग यू. We are in a discussion and we should understand. Politicize करू नका. No, I am not politicizing it. I am trying to economizing it. आपल्याला मेंटल माइंडसेट बदलायला पाहिजे. Absolutely. मी हे म्हणतोय की आपली विचार प्रणाली ही इकॉनॉमिकच्या दृष्टीने बदलायला पाहिजे, याबद्दल वाद नाही. आणि ती बदलायलाच पाहिजे. जर आपण whether you are capitalistic or communist is not a difference. Whether we can go globalized way is the difference, is the problem, is the issue which we should discuss. But we can't just concentrate on Gujarat and we can't just ignore the Uttar Pradesh. That's उत्तर प्रदेशमध्ये ऊस बनतो, महाराष्ट्रात ऊस बनतो, पण तिकडे मोठा फरक आहे त्याच्यामध्ये. ऊसाच्या किमतीचा मी ऊसाचं इकॉनॉमिक्स मांडू शकतो याचं कारण मी या ऊसाच्या बाबत अभ्यास केलेला आहे. म्हणून उत्तर प्रदेशातला ऊस आणि महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राचा ऊस याच्यामध्ये फरक आहे. पंजाब मधला गहू आणि मध्य प्रदेश मधला गहू याच्यामध्ये फरक आहे. बंगाल मधला भात आणि महाराष्ट्रातला भात याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे आपण हा विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे मी हे म्हणत नाहीये की सगळेच म्हणतात की भारत नालायक आहे. अरे असू ना आम्ही नालायक, पण आपण आपल्या इकॉनॉमी बद्दल जास्त चांगल्या पद्धतीनं विचार करणं अत्यावश्यक आहे. ऍग्रिकल्चरल पॉलिसी ठरवणं अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. आय एम सॉरी. भारत नालायक आहे हा प्रश्न आला कुठे राजीव? नाही, भारत इन द सेन्स इंडिया ऍज अ कंट्री
टू बी पण कोण डेव्हलप म्हणतंय? नाही टू बी नालायक आहे डेव्हलप असं कोण म्हणत नाहीये. नालायक नाही, आहे असं कोण म्हणत नाही. आय एम सॉरी आय एम सॉरी अरे असं नाही, इन जनरल बोलला तो. आय एम सॉरी आय मेड विचार रॉंग. करण्यासारख्या गोष्टी एवढ्याच आहे. आता नेदरलँड जसा म्हणजे सांगण्याचा उद्देश कंपॅरिझन आपण करतो. बांगलादेश करा आणि नेदरलँड बघा, दोन्हीची परिस्थिती एकच आहे. बांगलादेशला ब्रह्मपुत्रेचं मुख आहे आणि इथे राईन नदीचं मुख आहे. आता हे गेले 300-400 वर्ष त्या पाण्याशी लढतायत आणि त्याच्यावरती मात केली आहे यांनी. पण बांगलादेशने आतापर्यंत काय केलंय, ते माइंडसेटच वेगळं आहे त्यांचा. ऍब्सोल्युटली याबद्दल वाद नाही. आपला ह्याच्यामध्ये मला असं म्हणायचं, माइंडसेट आपलं बदलणं अत्यावश्यक आहे, याबद्दल वाद नाही. जोपर्यंत आपल्याला आपले पॉलिटिकल गुरु आपला माइंडसेट बदलू देत नाही. आता एक लक्षात घ्या, आय एम सॉरी टू से दिस, आय एम नॉट पॉलिटिसायझिंग द इश्यू. जर माझ्या भारताचा विकास इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने होत नसेल आणि फक्त माझं राम मंदिरच आवश्यक असेल तर मी काय करू? माझ्या भारताचा विकास हा माझा इकॉनॉमिकली केला पाहिजे. मी गहू काढू का राम मंदिर बांधू, हा बेसिक प्रश्न आहे रे. आय एम सॉरी टू से, आय एम नॉट पॉलिटिसायझिंग द थिंग. I am not at all politicizing the thing. Your mindset should change. उद्या बोलूया. राजू उद्या बोलायचं नक्की. उद्या बोला तुम्ही. उद्या हे करूया. I am sorry if I offended anybody. दाखवलेल्या फोटो बिटो आवडले. सोमवारी we can discuss. डिस्कशन आपलं कुठल्या तरी वेगळ्या विषयावर गेलं. उद्या नाहीये. नाही चांगलं झालं. नाही बाकीच्यांचे पण काही व्ह्यूज आहेत ते पण उद्या करूया ना. बेसिकली राजू स्टार्टेड विथ, राजूनी जेव्हा ताऱ्याला त्या लोकांना बाहेर हे करायला लावले आणि तिथे आज जे दिसतंय डेव्हलपमेंट, हे जे माइंडसेट स्टेट जे आहे ना ते सगळीकडे झालं नाहीये. हे इम्पॉर्टंट आहे. बरोबर. या रोडवर आज लोक भाज्या विकतायत, फळं विकतायत आणि लोक फिरायला जाणारे सुद्धा ते पटापट घेतायत ती डायरेक्ट. Anyway, we'll speak tomorrow. Okay. Yes, sure. Bye. Thank you for tolerating me. Bye. Bye.